शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील श्री स्वामी समर्थ केंद्रापाठीमागील केळणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. या नदीपात्रातून शहरासह 5 ते 6 गावांचा रस्ता वाळू माफियांनी पूर्ण उखडून टाकला आहे. त्यामुळे वाळू माफियांवर कडक कारवाई करून अवैध वाळू वाहतूक बंद करण्याची मागणी उस्मानपेट व रामपूर बेचिराख येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की भोकरदन शहरातील केळणा नदीकाठी असलेले उस्मानपेट ईदगाह, रामपूर, रामेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर व पर्यटन स्थळ तुकाई भोवार येथील पर्यायी रस्ता वाचवण्यासाठी अवैध वाळू तस्करी करणाऱ्या दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. भोकरदन येथील केळणा नदीपात्रात विशेषतः ईदगाहच्या बाजूस मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी सुरू आहे. या अवैध वाळू चोरी करणाऱ्या वाळू माफियास ग्रामस्थांनी रात्री समज देण्याचा प्रयत्न केला असता त्याने धमकी देऊन सांगितले की कोणीही मध्ये आले तरी त्याला चिरडून टाकू. तसेच माझे हप्ते चालू आहेत, कोणीही काहीच करू शकत नाही, असेही बोलल्याचे तक्रारी म्हटले आहे.